प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. घरातील गृहिणीने सकाळी उठल्यावर करावे हे एक काम, मिळेल भरपूर पैसा. मित्रांनो, प्रत्येकाची आयुष्यातली काम करण्याची किंवा पैसे मिळवण्याची धडपड ही चालूच असते. आपलं आयुष्य सुखी, समृद्धी, समाधानी व्हावं यासाठी आपल्याला येणं केणं प्रकारेनं पैसा हा कमवावाच लागतो. मात्र बऱ्याचदा आपण पैसा कमवतो तो आपल्या हातात टिकत नाही. बऱ्याचदा पैसा येतो मात्र तो लगेचच खर्चला जातो. घरातील व्यक्तींचा आजारपण असेल, कर्ज प्रकरण असतील, वेगवेगळ्या प्रकारचे EMI असतील किंवा अशा अनेक कारणांनी आलेला पैसा खर्चीला जातो आणि पैसा हातातच राहत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पैसा येणं अचानक बंद होतं. व्यवसाय असेल तर व्यवसाय अचानक खालावतो, थंडावतो आणि त्यानंतर नोकरीत सुद्धा वेगवेगळे अडथळे निर्माण होतात. आपले नोकरीतील वरिष्ठ नाराज होणं, पगार कपात होणं, वेगवेगळे आर्थिक संकट त्यावरती येतात. तर त्या पाठीमागं आपले वास्तुदोष देखील असतात. त्यामुळे जर घरातील गृहिणीने या सगळ्या गोष्टींवरती उपाय म्हणून एखादा तोडगा केला तर निश्चित रूपाने याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. तर आजच्या भागामध्ये आपण घरातील गृहिणीने कोणते उपाय करावेत ते पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील गृहिणीने हा उपाय दररोज करायचा आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर हा उपाय घरातील गृहिणीने करावा. मासिक धर्म म्हणजे जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तेव्हा मात्र 4 दिवस हा उपाय करायचा नाही. मात्र इतर वेळ तुम्ही करू शकता. कमीत कमी 3 महिने तरी हा उपाय करा, म्हणजे तुमची सर्व संकट टळली जातील. तर अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे. सकाळी घरातील गृहिणीनं उठून अंघोळ करून शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर उठल्यानंतर चिमूटभर हळद ही साधारण 1 कपभर पाण्यात घालायची आहे. कपभर पाण्यामध्ये चिमूटभर हळद घातल्यानंतर ती हळद तुमच्या दोन्ही हातामध्ये ओंजळीमध्ये धरायची आहे आणि घरातील उंबरठ्यापाशी जायचं आहे. उंबरठ्यापाशी गेल्यानंतर जी काही तुमची कुलदेवता आहे, जी कोणती तुमची कुलदेवता आहे, त्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. स्मरण करून जी काही आर्थिक संकट तुमच्यावरती आलेली आहे ती दूर करण्यासाठी कुलदेवतेची आराधना करायची आहे. आणि त्यानंतर स्वच्छ कपडा घेऊन ते हळदीचं पाणी त्या कपड्यावरती टाकून त्या कपड्याने तुमचा पूर्ण उंबरठा किंवा तुमची जी काही चौकट असते, चौकट नसेल तर नुसता उंबरठा आणि आजूबाजूचा परिसर पुसला तरी चालेल, स्वच्छ कपड्याने स्वच्छ त्या हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे. आणि उंबरठ्याला हळदी कुंकू लावून तांदूळ अक्षता वाहून मनोभावे त्याची पूजा करायची आहे. जर हा उपाय तुम्ही दररोज केला तर निश्चित रूपाने याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.